नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला दह्यापासून छान श्रीखंड बनवायचं आहे. आपण सणासुदीला श्रीखंड बाहेरून आणतो, पण घरच्या घरी इतकं छान श्रीखंड होतं आणि हेल्दी. आपल्याला माहीतही नसतं बाहेर श्रीखंडामध्ये काय घालतात. आपण घरच्या घरी छान दुधापासून दही बनवून चक्का करून श्रीखंड अगदी अप्रतिम मऊ लुसलुशीत दाणेदार होतं मैत्रिणींनो. त्यासाठी 1 लिटर दही आपल्याला लावून घ्यायचं आहे दुधाचं आणि गोड दही करायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी जर दही लावलं तर हे तुम्ही संध्याकाळी दही छान बनतं घट्टसर. आता ते झालेलं आहे, आपण छान त्याला फेटायचं आहे. ह्यासाठी करायचं आहे कारण आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे. आता असं करून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते पाहू. एक भांडं घ्यायचं आहे, त्यावर चाळण ठेवायची आहे आणि मस्त त्यावरती आपला कपडा ठेवून घ्यायचा आहे स्वच्छ कॉटनचा आणि त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे दही. दही ह्यासाठी ओतायचं आहे, दह्यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, कपड्यावरच ओतायचं म्हणजे पाणी लवकर निघलं जातं आणि चक्का झटपट तयार होतो. आता यावर घातल्यानंतर आपल्याला रुमालाची छान पुरचुंडी बांधायची आहे, म्हणजे पोटली. व्यवस्थित बांधून घ्या, अजिबात निसटता कामा नये मैत्रिणींनो. व्यवस्थित पोटली बांधा आणि ते पोटली बांधायच्या आधी आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं पाणी लवकर निघता येईल तेवढं निघून जातं. हे पहा, दह्यामध्ये खूपच पाणी असतं, त्यामुळे आपल्याला श्रीखंड तयार करता येत नाही. पण त्याचा चक्का तयार केला तर छान श्रीखंड तयार होतं. आता ही पोटली बांधल्यानंतर तुम्ही ही नळालाही अडकू शकता किंवा तुमच्याकडे कुठे जागा असेल व्यवस्थित त्यालाही अडकू शकता. नाहीतर मी एक ट्रिक सांगणार आहे, तसंही करून पहा. त्या ट्रिकने झटपट चक्का तयार होतो, काहीही वेळ लागत नाही, 2 तासाच्या आत. आता हे पहा पाणी कसं निघालेलं आहे. एक वरवंटा ठेवायचा आहे त्याच्यावरती दाबून, म्हणजे दह्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि झटपट आपल्याला चक्का तयार होतो. नक्की ट्रिक ही करून पहा, आवडेल तुम्हाला झटपट श्रीखंड बनवायची रेसिपी. आता हे पहा, आपला चक्का तयार झालेला आहे आणि आजूबाजूला रुमालाला लागलेला चक्का तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता बोटाने दाबते तरीसुद्धा अजिबात त्याच्यामध्ये पाणीचा अंश न राहता चक्का तयार झालेला आहे. आता भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा चक्का. मैत्रिणींनो, 1-1.5 लिटर जर दूध असलं त्याच्या दह्यापासून आपल्याला 6-7 माणसांसाठी अगदी भरपूर श्रीखंड तयार होतं. आता ह्यामध्ये पिठी साखर घालायची आहे 1 वाटी. एवढ्या म्हणजे 1 लिटर दुधाला दह्याला आपल्याला 1 वाटी साखर आधी घालून घ्यायची आहे आणि ती आपल्या चक्क्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि ती मिक्स झाली का अजून 1 वाटी आपल्याला साखर घालायची आहे. मैत्रिणींनो, 1 लिटर दुधाच्या दह्यापासून आपल्याला चक्का बनलेला आहे, त्याला 2 वाट्या साखर पाहिजेच. आता 1 वाटी मिक्स झाल्यानंतर दुसरी वाटी घालायची आहे, म्हणजे साखर पटकन त्यामध्ये विरघळली जाते. मैत्रिणींनो,
जर तुमचं गोड दही असलं तर 2 वाट्या पुरेसं आहे, नाहीतरी तुम्हाला आंबट दह्याला जास्त साखर लागेल. असं सगळी व्यवस्थित 2 वाट्या साखर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 वाट्या पिठी साखर घालायची मैत्रिणींनो, अख्खी साखर नाही, पिठी साखर घालायची, म्हणजे चक्क्यामध्ये छान घोळली जाते पटकनी आणि आपलं श्रीखंड झटपट तयार होतं. आता ही साखर घातल्यानंतर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जेवढं छान फेटता येईल तेवढं फेटायचं आहे व्यवस्थित. पहा मैत्रिणींनो, घरच्या घरी श्रीखंड अगदी बाहेरपेक्षाही भारी होतं आणि अगदी दाणेदार. बाहेर आपल्याला माहितीही नसतं त्यामध्ये काय घालतात ते, पण आपल्या घरच्या घरी दुधापासून दही बनवून छान चक्क्याचं श्रीखंड तयार होणार आहे. आता काही ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत, काजू आणि बदाम. आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे 1 चमचाभर, आणि काजू बदामसुद्धा घालून घ्यायचे आहे कापलेले. थोडेसे घालून घ्यायचे, थोडेसे नंतर घालायचे आहे, वरून सजावटीसाठी ठेवणार आहेत आपण. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजूनही एक पदार्थ घालायचे आहेत, तो आहे केसरचं पाणी. केसरचं पाणी घाला म्हणजे स्वादही अप्रतिम येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतं आपलं श्रीखंड. तेही मिक्स करून घ्या आणि आपल्याला थोडीशी जायफळ पावडरसुद्धा घालायची आहे, ती आपल्या किसणीने किसून घाला. इतका छान सुगंध सुटलेला आहे श्रीखंडाचा. पहा मैत्रिणी, तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा घरच्या घरी श्रीखंड. दाटसर आणि मऊ लुसलुशीत दाणेदार झालेला आहे आणि वाढूनही घेतलेला आहे. श्रीखंड पुरी बरोबर, चपाती बरोबरही खाऊ शकता, असंही खाऊ शकता. आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि छान थंडगार श्रीखंडाचा स्वाद घ्या. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान सणासुदीला नक्की करून पहा श्रीखंड घरच्या घरी चक्क्यापासून. बाय बाय, भेटूया आपण पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत छान श्रीखंड पुरीचा स्वाद घ्या. बाय बाय.